नमस्कार, आपण ऐकत आहात बालपण जपूया, एक सुंदर सामाजिक संदेश देणारी नाटिका. श्री सचिन आडोकार सर यांची खास प्रस्तुती नॉलेज दर्शनवर. नका मारू बाबा, नका मारू, मला लागते. तुम्ही दादाला शाळेत पाठवता आणि म्हणता मला लग्न करायला. मला लग्न करा म्हणता. नाही ना बाबा, मला शिकायचं आहे. शिकून मोठं व्हायचं आहे मला. ऐकतेस का नाही? नाही तर आणखी फटके देईल. मला अक्कल शिकवते. शाळा शिकल्यापेक्षा स्वयंपाकाचं बघ. चल लवकर तयारी कर. मुलाला शिकवते म्हणते. तिला शिकून पैसे वाया घालू काय माझे? मुलगा माझ्या म्हातारपणाची काठी आहे. त्याला शिकून मोठं करणार आहे मी. नाही ना बाबा, नाही ना, असं नका करू. तुम्ही तरी कोणी सांगा माझ्या बाबाला समजून. तुम्ही तरी कोणी सांगा माझ्या बाबाला समजून. चल लवकर. बालपण जपूया अप्रतिम नाटिका. श्री सचिन आडोकार सर यांच्या मार्गदर्शनाखाली नॉलेज दर्शनच्या. रडत आलो जिथे गेलो रडू नाही. घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी. चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही. मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण, ते रम्य बालपण आज पुन्हा वाट हवी. माझी शाळा मला आजही आठवे रे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवते रे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे Good morning everyone. Please sit down. मुलांनो, कालचा अभ्यास केला का? व्हेरी गुड. कोणी कोणी केला त्यांनी हात वरती करा. 100% विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. व्हेरी गुड. छान. असाच रोज अभ्यास करा. मी तुमचा रोज अभ्यास चेक करणार आहे. हो टीचर, आम्ही रोजच अभ्यास करणार आहे. कोणाकोणाचे 20 पर्यंत टेबल पाठव. ठीक आहे, मी दोघा तिघांना विचारते. यू स्टँड अप. स्टार्ट टेबल.
15 ones are 15, 15 twos are 30, 15 threes are 45, 15 fours are 60, 15 fives are 75, 15 sixes are 90, 15 sevens are 105, 15 eights are 120, 15 nines are 135, 15 tens are 150. Very good. Please sit down. And anyone? You stand up. Ones are 25, 25 twos are 50, 25 threes are 75, 25 fours are 100, 25 fives are 125, 25 sixes are 150, 25 sevens are 175, 25 eights are 200, 25 nines are 225, 25 tens are 250. Very nice. Please sit down. चला मुलांनो, प्रेझेंटी द्या. One number, yes teacher. Two number, yes teacher. Three number, yes teacher. Four number, yes teacher. Five number, yes teacher. Six number, yes teacher. Seven number, yes teacher. मुलांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. अगोदर शांत बसा, मग मी सांगते. आपल्या शाळेमध्ये गॅदरिंग होणार आहे. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सूर्यवंशी सर यांनी मला सांगितलं आहे की आपल्या शाळेत गॅदरिंग होणार आहे. तुम्हाला कोणत्या गाण्यावर डान्स येतो सांगा बरं मला. मैडम मुझे एक नंबर गाने वर डान्स आता है. बालपण जपूया ही सामाजिक हो का? दाखव बरं करून. सचिन अडोकार सर यांची विशेष पुस्तक फक्त नॉलेज मिशन चॅनल. बोलले बाळा तू कुठे चालला जातो सर ऑलरेडी उशिरा आला. यू डोंट इवन लव्ह मी कसले रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो क्षण. माझी सासू तुझी मदर माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन तुझ्यावर थांबून माझी नजर. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे. छान डान्स केला रे तू. मॅडम मला या काळ्या बिंदी गाण्यावर डान्स येते. हो का? दाखव बरं करून. छान पैंजा चांदीचा कमर बंद खनखन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग. लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणीही होईल दंग. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. होले होले आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. अगं वावा, तू काय नाचतेस ग तू. फारच छान. बस बेटा खाली. सिट डाऊन. मॅडम मी आय गो टू टॉयलेट. इट्स व्हेरी अर्जंट. प्लीज गो. अरे बापरे. मॅडम मी सुंदरी सुंदरी ह्या गाण्यावर डान्स करतो. खरंच नाचतो का? दाखव बरं नाचून. या हे टक टक दे करो सावरिया टक टक दे करो सावरिया अभिमान देख देख नाचरी देखो कसो नाचरो सावरिया. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग. सुंदरी अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग. बापरे, फारच जोरदार. ठीक आहे, बघू आपण कोणते
यायचे. तुम्हा सर्वांना खूपच छान नाचता येतं. पहिल्यांदा मी तुमचा अभ्यास बघते, नंतर दुपारला घेऊया प्रॅक्टिस. तोपर्यंत मी पण गाण्याचा विचार करते. मॅडम, हा बघा वांग खातोय, कच्चं वांग खातोय मॅडम. पोट बिघडले, संडास लागेल मॅडम याला. ताजी ताजी खिचडी खायला भेटते ना मधल्या सुट्टीत, तोपर्यंत वाट बघ. मॅडम मॅडम, तो चिंटू बघा पकडा सोबत कुठे चाललाय. ओ काका, इकडे या. नमस्कार मॅडम, काय म्हणताय? तुम्ही चिंटूला पहिली दाखल का नाही करत आहे अजून? शाळा चालू होऊन 2 दिवस झाले. मॅडम, तो शाळेला यायचा कंटाळा करत आहे. त्याला 5 वाजेपर्यंत नको वाटते शाळा. ती शाळा 11ला सुटते. दिवसभर त्याला मोबाईल पाहायला भेटते, म्हणून तो शाळेला यायचा कंटाळा करतो. असं कसं काका? त्याला आपल्या शाळेतच दाखल करा. या शाळेत सर्व सुविधा आहेत. आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकाल तर त्याला वाचन लेखन येईल, त्याला छान भाषण देता येईल. अहो काका, आपण आजारी पडल्यावर कोणत्या डॉक्टरकडे जातो? नवीन डॉक्टरकडे जातो का जुन्या डॉक्टरकडे जातो? अहो मॅडम, मी त्या जुन्या डॉक्टरकडेच जातो. नवीन डॉक्टरला कळलं नाही तर, चुकीचे गोळ्या दिले तर आणखी आजारपण वाढायचं. कोणावर रिस्क घ्यायची? आता कसं बरोबर बोलला तुम्ही. आपल्या जिल्हा परिषद शाळेमधले शिक्षक खूप अनुभवी आहेत. 1-1 वर्षानं 6-6 महिन्यातनं बदलत नाही खाजगी शाळेसारखे. म्हणून तुमच्या मुलाला जिल्हा परिषद मध्येच दाखल करा आणि त्याचं भविष्य सुरक्षित करा. त्याच्या सुप्त गुणांचा विकास जिल्हा परिषद शाळेमध्येच होईल. आलं का लक्षात तुमच्या? तुमच्याही लक्षात आलंच असेल. मॅडम, त्याचे मित्र मैत्रिणी त्या शाळेत आहे. काका, तुम्ही असं का करत आहे? शिक्षण महत्वाचं की मित्र मैत्री? माझे ॲडव्होकेट सर नेहमी सांगायचे की एकटं चालायला कधी घाबरू नका. सूर्य सुद्धा एकटाच आहे की. त्याच्यासोबत मित्र परिवार दिसतो का तुम्हाला? का नातेवाईक दिसतात? पण चमकतो ना. आपल्याला देवानं अमर्याद बुद्धी दिलेली आहे. आलेल्या संकटावर मात करायची आणि जग जिंकून दाखवायचं. त्यामुळे आज मी शिक्षिका आहे. तुम्हाला पटते काय काका? मला तुमचं बोलणं पटलं मॅडम. अगदी बरोबर बोललात तुम्ही. मी जिल्हा परिषद शाळेतच मुलांना टाकी. जा रे चिंटू, बस शाळेत. ठीक आहे बाबा. मला वया पुस्तक आणायला सांगू का पप्पाला मी? अरे बाळा, आपल्या शाळेमध्ये मोफत गणवेश, मोफत पुस्तके, शासनाच्या अनेक सुविधा आहेत. बस बाळा, तुला मी लगेच गणवेश देते आणि पुस्तके पण देते. थँक्यू मॅडम. तुम्ही किती गोड आहात. मी तुला छान गाणी शिकवणार. शाळा मराठी माझी शाळा मराठी ग, जशी लेकरा माया धरती या पोटी ग. शाळा मराठी माझी शाळा मराठी व, मराठी आमची शाळा मराठी व. शाळा मराठी माझी शाळा मराठी व, जशी लेकरा माया धरती या पोटी, जशी लेकरा माया धरती या पोटी व.
मिनिटाची सुट्टी. ठीक आहे मॅडम, येतो मी. मला लग्नाला जायचं, घाईत आहे. कोणाचं लग्न आहे हो काका? हो मॅडम, सोनूचं लग्न आहे. ते सकारामची मुलगी नाही आहे का? काय बोलते हो काका? सोनूचं लग्न आहे का? हो काय, तुम्हाला आमंत्रण नाही आहे का? नाही, मला तर काहीच माहित नाही. ती तर वरानं सुद्धा लाग आहे. कुठे आहे तिचे लग्न? तिच्या घरासमोर. मी लगेच खात्री करते काका, काहीतरी बघावे लागेल आपल्याला. काय मॅडम, तिला 18 वर्ष पूर्ण झाले नाही? नाही, ती अजून 16 वर्षाची आहे. मी शिकवलं तिला. मला तिची जन्मतारीख माहित आहे. बरं या काका. हॅलो, पोलीस स्टेशन. मी राई मॅडम बोलत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतून बोलत आहे. हॅलो, बोला मॅडम. मी इन्स्पेक्टर अंजली बोलत आहे. मॅडम, आमच्या गावातल्या एका लहान मुलीचं लग्न होत आहे. तुम्ही तिथं लगेच या. अरे बापरे, असं आहे का मॅडम? मी लगेच तिथं पोचते. मारू नका ना ग, मारू नका ना. खूप लागते ना मला. तू ऐकलं नाही तर तुला अजून मार देईल. नाही नाही, मारू नको ना. मला नाही करायचं लग्न. मला शाळा शिकायची आहे. ते काही नाही. तुला बाबांनी सांगितलं तुला लग्न करावंच लागेल. नाही नाही, मला नाही करायचं लग्न. नाही नाही, मला नाही करायचं लग्न. चल लवकर, हो तयार. पाहुणे येतीलच. आला नवरदेव मांडवाच्या दारी. आला नवरदेव मांडवाच्या दारी. राम राम मंडळी, या. तुमचं स्वागत आहे. राम राम. या या या. चल गो, चल. रडू नको आता. चल पोरी, का रडतेस एवढी? लग्न थांबा आहे. लहान मुलीचे लग्न करता? माहित नाही का तुम्हाला? कायद्याने गुन्हा आहे. चांगला धडा शिकवी ते एकाला. तुम्ही कसं काय तुमच्या मुलीचं लग्न करत आहे? तुमची मुलगी तर कमी वयाची आहे ना? नाही नाही, ती तर खूप मोठी आहे. नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. तुम्हाला चुकीची बातमी मिळाली आहे. असं कसं होऊ शकते? माझ्याजवळ खात्रीशीर बातमी आहे. तुमची मुलगी 18 वर्षाची नाही, ती वयाने लहान आहे. वयाने लहान असणाऱ्या मुलीचे लग्न कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे मी तुम्हाला अटक करणार आहे. काय मी तुला सांगत होती ना, माझं लग्न करू नको. आता बघ काय झालं. लहान मुलांवर अत्याचार होत असेल तर 1098
वर कॉल करा. सर्वांना विनंती आहे की लहान मुलींचे लग्न करू नका, त्यांना शिक्षण घेऊ द्या. लहानपणी मुलींचे लग्न केल्याने त्यांचे बालपण हरवते. बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. त्याला कृपया कोणी समर्थन करू नका. नको मागे राहू, पुढे चाल तू, नको घाबरू, हो तुझी ढाल तू. ताकद तुझी, जिद्द शिक्षण तुझे, सक्षम भरारी तू घे.